सत्ता संघर्षावर पुन्हा 14 फेब्रुवारीची तारीख देण्यात आली आहे। 90% खरे शिवसैनिक शिंदेंसोबत असतील, शिंदेंसोबत आलेत आणि ठाकरे गटात केवळ 3 लोक राहतील, ज्यात केवळ आदित्य ठाकरे, अनिल परब आणि संजय राऊत यांचा समावेश असेल, असा दावा आमदार रवी राणांनी केला। मोठ्या प्रमाणात ग्राउंड लेवलचा शिवसैनिक असू द्या, आमदार खासदार असू द्या की कुठल्याही पदावर असू द्या, सगळे आता 90% जास्त लोक हे खरे शिवसैनिक एकनाथजी शिंदेसोबत आलेले आहेत। आणि बोटावर मोजण्यासारखे 3 लोक फक्त उद्धव ठाकरेंसोबत राहतील, संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि अनिल परब। हे 3 लोक सोडल्यानंतर बाकीचे सगळे लोक तुम्हाला खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदेसोबत दिसतील। शिक्षण क्षेत्रातला एक मोठा घोटाळा समोर आलाय। शिक्षण पात्रता परीक्षा घोटाळ्यानंतर आता शिक्षण क्षेत्रात दुसरा मोठा घोटाळा उघडकीस आलाय। विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात CBSE बोर्डाच्या 3 शाळांचे शासन सर्टिफिकेट बोगस असल्याचं उघड झालं होतं आणि या प्रकरणी MP इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, क्रिएटिव्ह एज्युकेशन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि नमो RIMS इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज विरोधात गुन्हा दाखल झालाय। समर्थ पोलीस स्टेशनकडून या शाळांसह अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्ह्यांचा तपास करण्यात येतोय। पुण्यात CBSE शाळांना राज्य शासनाचे बोगस सर्टिफिकेट 12 लाखांना विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यामुळे खळबळ उडाली आहे। ICICI बँक व्हिडिओकॉन कर्ज घोटाळा प्रकरणातील कोचर दाम्पत्याला मिळालेल्या जामिनानंतर वेणुगोपाल धूत यांनीही हायकोर्टात धाव घेतली। त्यांच्या या जामीन अर्जावर 13 जानेवारीला सुनावणी पार पडणार आहे। याचिकेत धूत यांनी CBIने दाखल केलेला गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर धूत यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे। पुढे बघूयात नाशिकमध्ये गुंडांचा हायदोस बघायला मिळाला। सिडको परिसरात 3 ते 4 गाव गुंडांनी काही तरुणांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। टोळक्याकडून लाठाकाठ्यांनी भर चौकात काही तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। त्यानंतर या टोळक्याने घटनास्थळावरून पळ काढला। नाशिकमधल्या या मारहाणीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। बातमी पंजाबमधील सोनू खत्री गँगच्या वॉन्टेड असलेल्या 3 आरोपींना कल्याणमधील इराणी वस्तीतून अटक करण्यात आली आहे। तिघेही खत्री गँगचे शार्प शूटर आहेत। शुभम सिंग, गुरमुख नरेश कुमार सिंग, अमनदीप कुमार, गुरिमल चंद उर्फ रॅन्चो अशी अटक केलेल्या शार्प शूटर्सची नाव आहेत। दहशतवाद विरोधी पथक, काळा चौकी, विक्रोळी, ठाणे आणि नवी मुंबई युनिट्स तसंच फोर्स 1 आणि जलद प्रतिसाद पथक, मुंबई पोलीस अधीक्षक फोर्स आणि कल्याण खडकपाडा पोलीस असे 200हून अधिक पोलीस या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशनसाठी होते आणि त्यांच्या माध्यमातून या तिघांना अटक करण्यात आली आहे।